नमस्कार, मी पिराजी कुराडे, खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत। गेल्या 30 वर्षांमध्ये मी खानापूर तालुक्यामध्ये पत्रकारिता सेवा करतो, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। माझ्या पत्रकारितेच्या अनुभवावर मी चाबगावच्या इतिहासावर शोध चंपावती नगरीचा नावाची पुस्तिका रचलेली आहे। जवळपास 175 पानाची ही पुस्तिका मी उद्या 2 तारखेला सायंकाळी 6 वाजता हिंदू धर्म सभेच्या व्यासपीठावर मी प्रकाशित करत आहे। चाबगाव खरं तर 11व्या व 12व्या शतकातील पुरातन काळाचा इतिहास असणारा गाव आहे। या गावामध्ये अनेक योद्धे घडून गेले। या ठिकाणी कलमेश्वर, रामेश्वर सारखी अनेक मंदिरं पुरातन इतिहासाचा ठेवा ठेवणारे आहेत। या ठिकाणी असलेले जागृत श्री फोंडेश्वर देवस्थान हे नवसाला पावणारे व गावचे ग्रामदैवत म्हणून पाहिले जाते। गावातील ग्रामदेवता लक्ष्मी देवी असू देत, गावातील देवता अव्वादेवी असू देत, भगवान श्रीकृष्ण असू देत, दुर्गा देवी, या असं पंचकृषीमध्ये जवळपास 100हून अधिक देवालय या मंदिर परिसरामध्ये येतात। त्यामुळे चाबगावचे वैभव अधिकच आहे आणि पुरातन काळाचा इतिहास देणारे हे वैभवात्मक गाव आज इतिहासाच्या पटलावर आहे। त्यामुळे मी माझ्या अनुभवावर पुरातन काळापासून आलेल्या इतिहासाची साक्ष देणारी एक पुस्तिका शोध चंपावती नगरीचा नावाची एक पुस्तिका मी तयार केलेली आहे। सदर पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा येत्या 2 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मठाधीश, मान्यवर व तालुक्यातील विविध प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मी आयोजित केलेला आहे। तेव्हा सर्वांना एक म्हणजे कळकळीची विनंती आहे की माझे वाचक, माझे हितचिंतक या नात्यानं आपण या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहावी आणि या शोध चंपावती नगरीचा या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी होऊन मला शुभाशीर्वाद द्यावेत ही या ठिकाणी या माध्यमातून विनंती करतोय।